जिथे आजच्या काळात पूल बांधणं सुद्धा कठीण वाटतं, तिथे शिवाजी महाराजांनी तब्बल 350 वर्षापूर्वी भर समुद्रात एक अभेद्य किल्ला उभा केला होता. जंजिऱ्याच्या सिद्धीला रोखण्यासाठी महाराजांनी इसवी सन 1672 ते 73च्या सुमारास मुरुड जवळ अरबी समुद्रातील एका कासवाच्या आकाराच्या खडकावर पद्मदुर्ग उभारण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय पुढे मराठा आरमाराची ताकद ठरला. समुद्राच्या प्रचंड लाटा, खोल पाणी आणि शत्रूचा सततचा धोका असूनही पाथरवट, गवंडी, लोहार आणि सुतार यांसारख्या कुशल कारागिरांना थेट समुद्रातील त्या खडकावर पाठवण्यात आलं. त्या काळात ना क्रेन होत्या ना मोठी यंत्र, त्यामुळे प्रचंड दगड, लाकूड, लोखंड आणि इतर बांधकामाचं सामान होड्या आणि तराफ्यांच्या मदतीनं समुद्रातून त्या खडकापर्यंत पोहोचवलं जात होतं. आश्चर्य म्हणजे हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता, तर इथे जहाज बांधणीचं कामही चालायचं. किल्ल्याची तटबंदी इतकी मजबूत बांधली गेली की आजही ती समुद्राच्या लाटांसमोर ताठ उभी आहे. महाराजांनी स्वतः अभिमानानं म्हटलं होतं, पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी उभी केली आहे. म्हणजेच जंजिऱ्याच्या छाताडावर उभं केलेलं थेट आव्हान. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ना आधुनिक यंत्र ना तंत्रज्ञान, तरीही समुद्राच्या मध्यभागी असा जलदुर्ग उभा राहिला. मग विचार करा, शिवरायांची दूरदृष्टी आणि धाडस नेमकं किती प्रचंड असेल.